गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विचार चंद्रोदय उपोद्घात वर्णन यामध्ये प्रश्न 10वा आपला पाठीमागच्या वेळेला झालेला आहे। 11वा प्रश्न, अपरोक्ष ब्रह्मज्ञान सो क्या है? अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? म्हणजे ब्रह्मज्ञानाचे प्रकार आपण पाहत होतो। ब्रह्मज्ञान सो क्या है? ब्रह्म के स्वरूप को यथार्थ जानना सो ब्रह्मज्ञान है। ब्रह्माच्या स्वरूपाला यथार्थ जाणणं। मग ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? सद्रूप आहे, छिद्रूप आहे, आनंद रूप आहे, नित्य रूप आहे, हे सगळे विधेय विशेषण आहे। पुढे त्याचं वर्णन आपल्याला येणार आहे। यामध्ये तो सच्चिदानंद रूप आहे हे जाणणं याला ब्रह्मज्ञान म्हणतो। या ब्रह्मज्ञानाचे प्रकार 2, परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान। परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? सद्रूप छिद्रूप ब्रह्म आहे या वृत्तीपर्यंत पोहोचलो। कुठे? इथं आणखी पोहोचलेलो नाही, याला परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणायचं। याच्याने काय होतं? असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते। असा विचार करत आपण अपरोक्ष ब्रह्मज्ञानाकडे आलो। 11व्या प्रश्नामध्ये अपरोक्ष ब्रह्मज्ञान सो क्या है? अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? सच्चिदानंद रूप ब्रह्म मैं हूं ऐसा जो जानना सो अपरोक्ष ब्रह्मज्ञान है। सच्चिद आनंद रूप ब्रह्म आहे परोक्ष ब्रह्मज्ञान। सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे अपरोक्ष ब्रह्मज्ञान। फक्त आहे म्हटलं की परोक्ष आणि मीच आहे म्हटलं की अपरोक्ष। सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे हे परोक्ष आहे, पण याला अवांतर वाक्य म्हटलंय। अवांतर वाक्य आणि महावाक्य असे 2 वाक्याचे प्रकार मांडले गेलेले। त्यामध्ये ब्रह्माचं वर्णन करा किंवा जीवाचं वर्णन करा, एकाचंच असेल तर याला अवांतर वाक्य म्हणतात। आणि दोघाच्या ऐक्याचं वर्णन आलं की त्याला महावाक्य म्हणायचं। जीव ब्रह्म ऐक्य याचं वर्णन ज्या वाक्यात आहे त्याला काय म्हणायचं? महावाक्य। महावाक्य किती आहेत? 4 आहेत। 4च का आहेत? 4 वेद आहेत म्हणून 4 महावाक्य। पण हे महावाक्य आपल्याला ज्ञानेश्वरीत शोधता आलं पाहिजे, हरिपाठात शोधता आलं पाहिजे। हरिपाठामध्ये आपल्या समोर महावाक्य आहे, एक हरी आत्मा जीव शिव समावाया तू दुर्गमा न घाली। हरी आणि आत्मा याच्यामध्ये एक शब्द ठेवायचा। हरी आणि आत्मा कोण आहे? एकच आहे। हरी आणि आत्मा एकच आहे, पण हा आत्मा आणि जीव एकच आहे, याच्यामध्ये एक शब्द ठेवायचा। याला अन्वय अर्थ म्हणतो आपण। अन्वय अर्थामध्ये शब्द पुढं मागं करायला अधिकार आहे। तुम्ही शब्द पुढं मागं करायचा आणि योग्य अर्थ स्वीकारायचा। एक हरी आत्मा यातला एक शब्द उचलला, हरीच्या पुढे ठेवला। हरी एक आत्मा म्हणजे आत्मा हाच हरी आहे, पण आत्मा म्हणजे कोण? जीव हाच आत्मा। जीव एक आत्मा, शिव एक आत्मा। शिव सुद्धा आत्मा आहे, जीव सुद्धा आत्मा आहे, हरी सुद्धा आत्मा आहे। ऐक्य सांगणारं वाक्य म्हणजे महावाक्य। इथं आता या आपल्या उत्तरामध्ये महावाक्याचा परिणाम सांगितला। सच्चिदानंद रूप ब्रह्म मैं हूं, मीच आहे। ज्ञानोबरायांनी एके ठिकाणी ही लक्षणं मांडली आहे। मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर। मी कोण हा विचार झाला पाहिजे। मी कोण आहे त्याचंही चिंतन आपल्याला पुढे येणार आहे। पण आता इथं सांगायला लागलेत मी कोण आहे? मी सद्रूप आहे,
मी चिद्रूप आहे, मी आनंद रूप आहे. मग मी सद्रूप आहेच का वाटला नाही? सद्रूप असताना सद्रूप वाटायला पाहिजे. उन्हाळा आहे तर उन्हाळाच वाटायला पाहिजे का उन्हाळ्यामध्ये हिवाळा वाटायला पाहिजे? उष्णता आहे, उन्हाळा आहे म्हणून सांगावं लागतं का? नाही. पावसाळा आहे म्हणून सांगावा लागेल का? लागू नये. तर तो निसर्ग आहे. निसर्गाचा समतोल असेल तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आपल्या समोर त्या पद्धतीने येतो. मग मी सद्रूप असताना का सांगावं लागायला? आता मी शिवानंद आहे, मी शिवानंद हे दुसऱ्याने तू शिवानंद आहे असं का सांगावं लागायला? आपलं नाव जे असेल ते आपल्याला आता सांगावं लागतं का? जर वर्गामध्ये नाव घेतलं आणि तो विद्यार्थी उठेना, बाकी सगळे त्याच्याकडे बोट करतात. आत्ताच्या काळातला विद्यार्थी असेल तर तो कुठं गुंतलाय म्हणायचं? मोबाईलमध्ये. आत्ताच्या काळातला जर विद्यार्थी असेल तर तो कुठं गुंतलाय? मोबाईलमध्ये. त्याला नावच कानावर आलं, पण नाव कानावर येऊन सुद्धा तो उठेना. त्याला वाटायला लागलं हे माझं नाव आहे, हे मी आहे, हे मी कसा? त्याला शंका. तशी आपल्याला काय शंका आहे? मी सद्रूप कसा? मी चिद्रूप कसा? मी आनंदरूप कसा? मी आनंदरूप आहेच, मला आनंदरूप करायचं नाही. आनंदरूप करण्यासाठी परमार्थ नाही. आनंदरूप आहेच. आनंदरूप आहे याचं विस्मरण आहे म्हणून श्रवण करायचं. आम्हाला काय झालंय? विस्मरण झालं. का झालं? त्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी दिलेलं आहे. पै प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विसर पडला, आत्म्याचा विसर पडला, मीचा विसर पडला. कशामुळे? पै प्राणिया कामी भरू, कामाच्या विकाराच्या आसक्तीच्या आहारी गेलो म्हणून देहाचा आदर वाढला आणि मी म्हणजे आत्मा म्हणण्याऐवजी मी म्हणजे देह म्हणू लागलो. पण मी म्हणजे देह हे काय आहे? महापाप आहे. त्या महापापात याचा उल्लेख नाही बरं का. शास्त्रानं या पापाचा उल्लेख केला नाही, पण महाराजांचं एक प्रमाण आहे. मी देह म्हणायला लागलो हेच पाप आहे. आपल्याला पाप कुठलं घालवायचंय? केलेलं का असलेलं? केलेली पाप पापाचे प्रकार आहेत. पण मी देह म्हणायला लागलो, मग मी देह आहे का? आता पुढे तिसऱ्या कलेमध्ये त्याचं स्पष्टीकरण आहे. मी देह आहे का मी आत्मा आहे? मी देह आहे का मी सद्रूप आहे? मग मी सद्रूप असताना सत म्हणजे काय? तिन्ही कालात असणे. तिन्ही कालात असणे त्याला सत म्हणायचं. सतला जन्म नाही आणि सतला मरण नाही. म्हणून आत्म्याला जन्म नाही आणि म्हणून आत्म्याला मरण नाही. आत्मा जन्मत नाही म्हणून अजन्मा म्हटला. आत्मा कसा आहे? अजन्मा. का? त्याला जन्म नाही. का जन्म नाही? सद्रूप आहे म्हणून जन्म नाही. हे याचं महत्वाचं लक्षण. तो सद्रूप आहे म्हणून त्याला जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे, हे एक लक्षण. आणि जो सद्रूप आहे त्याला मरण नसतंच, कारण सत असतं ते तिन्ही कालात असतं. मरण म्हणजे एक कालाचा अभाव येईल. अभाव म्हणजे नसणे आणि भाव म्हणजे असणे. भाव म्हणजे असणे आणि अभाव म्हणजे नसणे. आता इथं कशाचा अभाव आहे आणि कशाचा अभाव नाही?
इथं आत्ता आपल्या पाठाला स्पीकरचा अभाव आहे. काय आहे? माईकचा अभाव आहे. माईक नाही, स्पीकरचा अभाव आहे. पण ग्रंथाचा भाव आहे. ग्रंथ ऐकण्यासाठी लागणारा भाव हा अर्थ वेगळा. तो भाव म्हणजे श्रद्धा, तो भाव म्हणजे प्रेम, त्या भावाचा अर्थ वेगळा. पण इथला आत्ता भाव शब्द अस्तित्व आणि अभाव शब्द अस्तित्व नसणे. जो सद्रूप आहे त्याला मरण नाही, जो सद्रूप आहे त्याला मरण नाही. म्हणून भगवद्गीता सांगते, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोष्ययते मारुता अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्यएवच. भगवद्गीतेत 2 श्लोक या अर्थाचे की आत्म्याला कशानेच मरण नाही. कशानेच मरण नाही याला कारण काय? त्याला मरणच नाही. मरण नाही याचा शरीराच्या दृष्टीने विचार मांडायचा झाला तर त्याला नाश नाही. आत्म्याला कोणता? नाशाचे प्रकार 3: स्वभावता नाश, आश्रय नाश आणि परता नाश. 3 नाश आहे. आत्म्याला नाशच नाही म्हणजे मरण नाही. मरण का नाही? सद्रूप आहे. जन्म का नाही? सद्रूप आहे. मग आत्म्याला जर मरण नसेल तर आत्म्याला श्रद्धांजली कशी व्हायची? पण व्यवहारात जो श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो तो जीवात्म्याचा असतो. चला, आता मला त्या विस्तारात जायचं नाही. पण आपण चिंतन पाहतोय की मी ब्रह्मरूप आहे. पण कोणता ब्रह्मरूप आहे? सच्चिदानंद रूप ब्रह्म हूं, मैं हूं. सतरूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. पण मी सद्रूप आहे असं वाटायला लागलं का? का वाटेल? मी सद्रूप आहे असं का वाटेना? तर असत्वापादक आवरण आहे, झाकण आहे. त्याच्यावर आवरण असल्यामुळे सच्च भान होईना आणि त्याची प्रतीती पण येईना. सद्रूपची प्रतीती पण येईना. का येईना? अभानापादक आवरण. आवरणाचे 2 प्रकार, एकानं सतला झाकलं आणि एकानं चितला झाकलं. अशा 2 प्रकारच्या आवरणामुळे आम्हाला सद्रूप आणि चिद्रूप वाटेना. आम्ही देहालाच मी म्हणायला लागलो आणि म्हणून अपरोक्षातून आम्हाला विचार सांगितला, सच्चिदानंद रूप ब्रह्म मैं हूं, ऐसा जो जानना सो अपरोक्ष ब्रह्मज्ञान है. त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणा. आता तुम्ही अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं लक्षण मांडलं, पण ते कशाने होतं? कशाने होतं? तुम्ही लोण्याचं लक्षण मांडलं. लोणी हा पदार्थ कसा आहे हे तुम्ही सांगितलं, परंतु या लोण्याने शरीर वाढतं, बरोबर आहे. कसं प्राप्त होतं लोणी? कसं मिळवायचं? अपरोक्ष ब्रह्मज्ञानाची व्याख्या मांडली, पण कशाने मिळणार? 12वा प्रश्न. अपरोक्ष ब्रह्मज्ञान किससे होय है? अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे कशाने होतं? कसं प्राप्त होतं? त्याचा विचार आपल्या समोर मांडलेला आहे की अपरोक्ष ब्रह्मज्ञान गुरु के मुख से, गुरुच्या मुखातून, तत्वमसी आदि क महावाक्य के श्रवण से अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे है. आता यातला प्रत्येक शब्द पाहावा लागतो. गुरुच्या मुखातून. आता गुरुच्याच मुखातून का वगैरे हे चिंतन आपल्या समोर येणार आहे. गुरुमुखातून आपण श्रवण करावं लागतं, पण काय? प्रवचन श्रवण करावं, पाठ श्रवण करावं का महावाक्य श्रवण करावं? आपण काय श्रवण करतोय? पाठ श्रवण करतोय. म्हणजेच आपण आणखीन त्या पायरीपर्यंत पोहोचलो नाही. आपण पाठात आहे अजून. फक्त एवढंच आहे की प्रवचनातून पाठाला आलो. प्रवचनातून पाठाला आलो, पण आता पाठातून कुठं जायचं?
महावाक्य श्रवण करता आलं पाहिजे. गुरुमुखातून महावाक्याचं श्रवण केल्याने अप्रोक्ष ब्रह्मज्ञान होत. मग महावाक्य पण कोणतं? पखवाज आणा, कीर्तन चालू करायचंय, कोणता आणू विद्यार्थी विचारतात. कारण आपल्याकडे पखवाज 4 आहेत. 4 पखवाजातला कोणता आणू? तसं महावाक्य 4 आहेत. कोणतं महावाक्य ऐकू? 4 मध्ये एकच ऐकायचंय. 4 मध्ये 3 साधकासाठी आहेत आणि 1 गुरुच्या मुखातून ऐकण्यासाठी. आता हे 4 महावाक्य: तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म. तत्वमसी गुरुच्या मुखातून ऐकायचंय. तत्वमसी गुरुच्या मुखातून ऐकायचंय. पण हे 3 स्वतःला चिंतन करण्यासाठी. अयम आत्मा ब्रह्म, मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म, मी ब्रह्म आहे. या वृत्तीकडे गेलो आपण. साधकाने 3 महावाक्य स्वतः निधिध्यासन करण्यासाठी, मनन करण्यासाठी हे 3 महावाक्य. पण 4 मधलं पहिलं 1 तत्वमसी हे गुरुमुखातून ऐकायचं. आता तत्वमसीचं स्पष्टीकरण आपण पाहू. पण हे 4च्या 4 महावाक्य, हे 4च्या 4 महावाक्य आहेत. पण वेद 4 आहेत म्हणून महावाक्य 4 आहेत. तसं आपल्याला गाथ्यातलं महावाक्य काढता येतं, ज्ञानेश्वरीत काढता येतं. हे महावाक्य आहे, निवडता येतं आपल्याला. आणि त्या पद्धतीनं आपल्या समोर विचार मांडला गेलेला आहे. मग याचा विचार पाहत असताना ऐक्याचं लक्ष हे जास्त महत्वाचं. कुणाचं ऐक्य? जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य. एवढा सिद्धांत डोक्यात ठेवला की तुम्ही पंचीकरण ऐका, विचार चंद्रोदय ऐका, विचार सागर ऐका, पंचदशी ऐका, वृत्ती प्रभाकर ऐका, अद्वैत सिद्धी ऐका, सगळे पुढचे ग्रंथ ब्रह्मसूत्रापर्यंत एकच सिद्धांत. काय? जीव ब्रह्म ऐक्य. सिद्धांत एकच आहे. रेल्वे कन्याकुमारीतून निघाली, काश्मीरलाच आहे. राज्य बदललं की रुळातलं अंतर बदलतं का? राज्य बदललं की भाषा बदलते, राज्याचे नियम बदलतात, बरोबर आहे. पण रुळातलं अंतर बदलत नाही आणि ते बदलता पण येत नाही. तसं ग्रंथ कुठलाही ऐका, त्यातून एकच सिद्धांत आलाय, सिद्धांत मांडलाय. कोणता? जीव ब्रह्म ऐक्य. हे डोक्यात आपल्या चांगलं बिंबलं पाहिजे. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य, संपला वेदांताचा विचार. मग जीव ब्रह्म ऐक्य करण्यासाठी हा सगळा विस्तार, हा पुढचा सगळा ग्रंथाचा प्रपंच का केला, ग्रंथ का लिहिले, पाठ का घ्यायचाय, प्रवचन कीर्तन का ऐकायचे, अनुष्ठान सप्ताह पारायण साधना का करायचे. वेदांताचं मत विचारलं तर वेदांत एकच सांगतो. आता वारकरी काय सांगतो हा भाग पुन्हा वेगळा, आपल्याला आत्ता त्या गोष्टीकडे जायचं नाही. पण वेदांत काय सांगतो तर वेदांत एकच सांगतो, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य. आणि म्हणून काल्यामध्ये एक प्रकार मांडला. काल्याचे प्रकार किती सांगतात? 3. कोणते कोणते? जीव ब्रह्म ऐक्य, जीव ब्रह्म ऐक्य, नामनामीचा खिचडी काला आणि दयाभाताचा काला. 3 सांग. या जीव ब्रह्म ऐक्याला आणलंय. आता खरा जर वारकरी सिद्धांत विचारात घेतला तर जीव ब्रह्म ऐक्य हा काला नाही, हे साध्य आहे.
काल्यासाठी लागणारा अधिकार प्राप्त करण्यासाठी जी अवस्था लागते ती अवस्था म्हणजे जीव ब्रह्मरूप होणं. जीव ब्रह्मरूप झाल्यानंतर त्याला भक्ती करून काला घ्यायचा. पण सांगितलं जातं. चला ठीक आहे, आत्ता मला त्याच्या जास्त शंका कुशंकाकडे जायचं नाही. आपलं हे चिंतन पूर्ण करायचंय. यामध्ये सच्चिदानंद रूप ब्रह्ममय हो ऐसा जो जानना सो अप्रोक्ष ब्रह्मज्ञान है. मग हे कशाने होतं तर गुरुमुख से, गुरुच्या मुखातून. गुरुच्या मुखातून तत्वमसी अधिक, अधिक म्हणजे इत्यादी. अधिक म्हणजे काय? इत्यादी. आता इथं अधिक म्हणजे अधिक महिना नव्हे. अधिक महिना, अधिक हा हिंदी शब्द आहे आदि, आणि त्याला क हा उपसर्ग आलेला आहे. अधिक इत्यादी, तत्वमसी इत्यादी. आता तत्वमसी इत्यादी म्हणजे इतर किती आहे? 4 झाले. आता सांगून गेलो आपण. हे महावाक्य श्रवण केलं. पण आता इथं श्रवणामध्ये सुद्धा कोणतं श्रवण? श्रवणात 3 प्रकार. अंगश्रवण, अंगीश्रवण, अपातता श्रवण. श्रवणाचे प्रकार किती? 3. अंगीश्रवण उत्तमाधिकारी, अंगश्रवण मध्यमाधिकारी, अपातता श्रवण कनिष्ठ. आपलं पाठ कसा असावा ऐकण्याचा, ऐकणं कसं असावं पाठात? अंगीश्रवण साधू बोध झाला तो नरोनिया ठेला. ठेला म्हणतात त्याला. बोध झाला, होईल नव्हे, होत आहे पण नव्हे, झाला. गुरुच्या मुखातला शब्द बाहेर पडला, साधकाच्या कानातून मनापर्यंत यायला अवकाश, तो कृतार्थ. याच्यासाठी ज्ञानोबराय ओवी मांडतात. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवन एक जो. आता कान, हा कान कुणाचा? गुरूंचा. आणि वचन कुणाचं? शिष्याचं. असं आहे का? नाही. कान शिष्याचा आहे आणि वचन गुरूंचं आहे. आता वचन म्हटलंय इथं मुख म्हणायला पाहिजे. वचन या पदाचा अर्थ काय? शब्द. शब्द ज्या इंद्रियातून निघतो, अगोदर कान इंद्रिय दिले. काय आहे? इंद्रिय. शिष्याचं इंद्रिय दिले, गुरूंचं इंद्रिय का दिले ना? म्हणजे इंद्रियापासून शब्द निघालाय, पण इंद्रियापर्यंत सुद्धा नेलं नाही, अलीकडं आणलंय आणखीन शब्दाकडे. गुरुच्या मुखातनं निघालेला शब्द कान, यात अंतर आहे. हा शब्द कानाजवळ आलेला आहे, मधलं अंतर कमी केलंय मुक्त होण्याचं. मधलं काय केलंय? गुरुच्या मुखापासून कानापर्यंत शब्द यायला 1 सेकंद जातो, तोही कमी केला. साधकाच्या कानापर्यंत वचन आलेलं आहे. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, ताबडतोब वस्तू होऊन उठी कवन एक जो. हा एखादाच असतो. इथं वस्तू शब्दाचा अर्थ ब्रह्म, वस्तू शब्दाचा अर्थ आत्मा. आत्मा ब्रह्म. मी मुद्दाम शब्द बदलतो कारण तुमच्या डोक्यात हे दोन्ही शब्द बसावे. वस्तू होऊन उठी, आत्मा होऊन उठी, ब्रह्म होऊन उठी. हरिपाठाचा विचार करायला लागलो तर हरी होऊन उठी कवन एक जो. एखादा, पण हा उत्तम अधिकारी. गुरुमुखातून जर हे आम्ही श्रवण केलं तर, पण काय श्रवण करावं लागतं? महावाक्य. कोणतं? तत्वमसी. आता हे तत्वमसी अंशात्मक मांडतो. तत्वमसीमध्ये 3 पद आहेत. तत्वमसीमध्ये पद 3 आहेत. तत्, त्वम, असी.
आता इथं असीला जास्त लक्ष द्यायचं नाही. असी एक शब्दाचा अर्थ आहे, तिन्ही मध्ये आहे. शब्दार्थात असीचा अर्थ आहे, वाच्यार्थात आहे, लक्षार्थात आहे, तिन्हीकडं असीचा अर्थ आहे. आता आपल्याला अर्थ पाहावा लागतो दोन शब्दाचा, तत् आणि त्वम. याचे तीन तीन अर्थ होतात. एका पदाचे अर्थ किती? तीन. तत् शब्दार्थ ते, तत्चा ते, त्वमचा तू, हा झाला शब्दार्थ. ते तू आहे, पुढचा आहे कंटिन्यू वाला. ते तू आहे, हा झाला शब्दार्थ. आता वाच्यार्थ. तत्चा वाच्यार्थ, तत्चा वाच्यार्थ ईश्वर. तत्चा वाच्यार्थ ईश्वर आणि त्वमचा वाच्यार्थ जीव. त्वमचा वाच्यार्थ जीव, तत्चा लक्षार्थ ब्रह्म आणि त्वमचा लक्षार्थ कुटस्थ. कंसात याला आत्मा असं करायचं. कुटस्थ, कुटस्थ हे आत्म्याचंच एक लक्षण आहे, पण इथं कुटस्थ असा घेतला अर्थ. चला, आता इथं तत्चा वाच्यार्थ ईश्वर केलाय, त्वमचा जीव आहे, तत्चा लक्षार्थ ब्रह्म आहे, त्वमचा कुटस्थ आत्मा. आता हे सरळ सरळ वाचायचं नाही. वाच्यार्थ, शब्दार्थ आणि लक्षार्थ. इथं लक्षणा करायची. ते तो आहे, बरोबर आहे. पण जीव ब्रह्म आहे असा अर्थ करायचा. मग लक्षण करायचंय. लक्षणा किती प्रकारच्या? किती? तीन. तीन लक्षण. लक्षणेचे प्रकार तीन पुढे येणार आहे आपल्याला. जहत लक्षणा एक, अजहत लक्षणा दोन आणि भागत्याग लक्षणा तीन. आता हे पुढं बघू आपण, कारण आता हे जास्त जड होणार आहे. भागत्याग लक्षणा म्हणजे वाच्यार्थातला काही त्याग करायचा, लक्षार्थातला काही त्याग करायचा आणि योग्य घ्यायचं, याला भागत्याग म्हणायचं. आता यात वाच्यार्थातलं काय घेतलं? जीव. लक्षार्थातलं काय घेतलं? ब्रह्म. जीव ब्रह्म आहे म्हणजे तत्व. ते तू आहे, तू ब्रह्म आहे असं गुरुच्या मुखातनं महावाक्य ऐकल्याबरोबर याला लक्षात आलं, मी ब्रह्म आहे, अपरोक्ष ब्रह्म. याला काय म्हणायचं? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. थोडं कळायला जड वाटेल, पण चला ठीक आहे. 13वा प्रश्न. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कितने प्रकार का है? या अपरोक्ष ब्रह्मज्ञानात प्रकार आहेत का एकच आहे? परोक्ष ब्रह्मज्ञानात प्रकार नाही, एकच आहे. पण अपरोक्ष प्रकार आहेत किती? दोन. कोणते? अपरोक्ष ब्रह्मज्ञान अदृढ़ और दृढ़ इस भेदते दो प्रकार का है. अदृढ़ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आणि दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आता यात ऐकत असताना दोष नसेल तर हे प्रकारच होत नाही. श्रवण करत असताना जर साधकाकडे शिष्याकडे दोष नसतील तर अदृढ आणि दृढ या प्रकाराकडे जायचंच नाही. पण जर दोष असेल तर त्याला दृढ झालं नाही, म्हणून अदृढाचा विचार. दृढ झालं नाही म्हणून कशाचा विचार? अदृढाचा विचार. त्याला दृढ झालं नाही, आणखी व्यवस्थित कळलं नाही. मग ज्यांना सिद्धांत कळतो त्यांना दृष्टांत द्यायची गरज
नाही. पण सिद्धांतच कळेना, मग दृष्टांताने पटवून द्या. दृष्टांत तरी द्या. दृष्टांतानेही कळेना, उदाहरण द्या. उदाहरणानेही कळेना, चरित्र मांडा. एखादं चरित्र गोष्टी रूपानं गोष्ट सांगा, म्हणजे चरित्र मांडा. चरित्रानंही कळेना तर व्यावहारिक युक्तीनं पटवून द्या. आता हे प्रकार झाले पुढे. पण हे सगळे प्रकार कशामुळं? दोषा. दोषच नसेल, गुरुमुखातनं महावाक्य ऐकलं, मुक्त आहे, अपरोक्ष ब्रह्मज्ञान. पण दोष असेल तर अदृढाकडे. मग अदृढासाठी कोणत्या दोषात आलो आम्ही? आता तो प्रश्न इथे येणार आहे. 14वा प्रश्न. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान सो क्या है? आता अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? मी आत्ता जे बोललो तेच आहे, फक्त इथं शब्द जास्त आहेत. मी दोष म्हटलंय, इथं त्या दोषाचं स्पष्टीकरण दिलंय. असंभावना और विपरीत भावना सहित जो ब्रह्मात्मा की एकता का निश्चय होवे सो अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान है. ब्रह्म आणि आत्मा, इथं जीव आणि आत्मा असा अर्थ घ्यायचा. ब्रह्म आत्मा एकच आहे. तुम्ही काय एक करायले? तुम्ही काय एक करायले? नदी आणि नाले एक झाले. नदी नाले एक झाले का पाणी एक झालं? काय? पाणी एक झालं, बरोबर. इथं ब्रह्म आत्मा एकच आहे. तुम्ही काय एक करायचं? जीव ब्रह्मरूप करायचं आहे. जीव आणि ब्रह्म, जीव आणि आत्मा, एकता का निश्चय, ऐक्याचा निश्चय. ते दोन एकच आहेत या निश्चयाला आलो, पण असंभावना आहे, दोष आहे, विपरीत भावना आहे. मग तुम्ही म्हणाल ऐक्याकडं आलोय म्हणताय, दोष आहे म्हणता. ऐक्याकडं आलोय पण दृढ नाही. आणखी कीर्तनाला जावं म्हणतोय पण नाही, कीर्तनाला जायचा निश्चयच केलाय, पण टू व्हीलरने हो का फोर व्हीलरने हो का दुसऱ्याला फोन करून त्याच्या गाडीवर जाऊ, असा आणखीन विचार चालू आहे. ऐक्याच्या निश्चयाला आलो पण दोष आहे. कोणते? दोन दोष आहेत, असंभावना आणि विपरीत. आता हे शास्त्रीय शब्द आहे म्हणून आपल्याला थोडा अवघड वाटतो. त्याचा अर्थ बघितला की लक्षात येतो. असंभावनावर 15 नंबर आकडा आहे. खाली आपल्याला 15 नंबरचा विचार करावा लागेल. वेदांत विषय. असंभावना म्हणजे संशय. हा पहिल्यांदा त्याचा अर्थ घेऊ, कारण खाली टिप्पणीत लगेच त्याचं वर्गीकरण आहे. असंभावना शब्दाचा अर्थ काय? संशय. साधकाच्या मनात कुठलाच संशय असू नये म्हणून एकनाथ महाराजांनी सांगितलं, एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी दृढ धरा. दृढ शब्द आला, संशय नसता तर दृढ शब्दच आला नसता. संशयामुळे अदृढात आलो आणि संशय गेला की दृढ झाला. धरू नका संशय. आता संशय शब्दाची व्याख्या काय? संशय म्हणजे काय? यातला अर्थ दो कोटीवाला ज्ञान. दोन प्रकारचं ज्ञान. हे खरं का? हे खरं. महेश म्हणतो ते खरं का शिवानंद म्हणतो ते खरं? संशय. दो कोटीवाला ज्ञान. दोन प्रकारच्या ज्ञानात विचारात गुंततो आम्ही, त्यावेळेला त्याला संशय. ज्ञानेश्वरीचं पारायण करावं का गाथ्याचं करावं? संशय. आता हे पुढं स्पष्टीकरण येणार आहे.
पण संशय, असंभावना शब्दाचा अर्थ संशय. मग हा संशय परमार्थात असू नये का संसारात? संसारात पण असू नये. असतो का नसतो? संसारात काय आहे? संसारात जर संशय नसता तर घरातले कुठलीही लॉकरची चावी कुठे ठेवली असती? कुठेही ठेवली असती का? जाऊ दे, हे जुनं उदाहरण वाटेल सगळं. आपला फोनपेचा पासवर्ड सगळ्याला माहित होईल असा ठेवला असता का? काही काही जण त्यात पुन्हा डोकं लावायला लागले. फक्त अंक टाकायचे नाहीत, त्या पासवर्डला मजबूत करायचं आहे. मग हॅशटॅग करा, स्टार घ्या, एखादा अंक घ्या, एखादा शब्द घ्या. मग काही काही जण याच्या पुढे गेले, चेहरा घ्या, हाताचा अंगठा घ्या. ऍक्सिडेंट झाला आणि चेहरा बाजूला गेल्यावर काय करायचं? आपल्याला पासवर्ड संशय सांगत होतो. व्यवहारात संसारात संशय नकोय, नवे नवे परमार्थात सुद्धा नकोय. पण परमार्थात श्रवणात नकोय. परमार्थातला संशय हा सर्वात मोठा, श्रवणात नकोय. मग हा कशाने जातो? पुन्हा आता हे वेगळं चिंतन आहे. सुरुवातीला आपण संशय पाहतो. ज्ञानोबरायांची ओवी आहे, म्हणूनही संशय आवणी थोर, अनिक नाही घोर, विनाशाची वाघोर प्राणियाशी. सर्वात मोठा दोष म्हणजे संशय. साधकासाठी हा दोष सांगितला. त्याच्याकडे जर संशयच नसेल, कारण साधकाला काय वाटतं, मग चंद्रोदयात सांगितलेलं खरं का विचार सागर, वृत्ती प्रभाकर मध्ये सांगितलेलं खरं का पंचदशीमध्ये? मग आपण जास्त श्रवण केल्यामुळे संशय आला, म्हणून जास्त श्रवण करायचं नाही असं नाही. श्रवण करताना विवेकानं करायचं. अनेक ग्रंथाचं आता यात येणार आहे, नाना ग्रंथ का श्रवण असं. पण श्रवण करताना विवेक पाहिजे. मग आपल्या मनामध्ये हे खरं का ते खरं, ते खरं का हे खरं, हे खरं. आपल्याकडं म्हणतो आपण, तो माणूस संशय, कायम संशय घेतो. माणसानं कधीच संशयात राहू नये. कारण व्यवहारातला संशय पुन्हा परमार्थात येतो, परमार्थातला संशय श्रवणात येतो. दो कोटीवाला ज्ञान, असंभावना. मग इथं संशयाचे प्रकार केले दोन प्रकार. एक प्रमेयगत संशय आणि प्रमाणगत. चला ठीक आहे, प्रमाणगत आणि प्रमेयगत असा क्रम आहे आपला. आकडा 1, वेदांत विषय. वेदांत, जीव ब्रह्म का भेद प्रतिपादन किया है किंवा अभेद. वेदांतानं जीव ब्रह्माच्या ऐक्या भेदाचं वर्णन केलंय का अभेदाचं केलंय? संशय. जीवाचं पण वर्णन आहे आणि ब्रह्माचं पण आहे. मग भेदाचं वर्णन आहे का अभेदाचं? हा संशय ज्या साधकाच्या मनात, त्या संशयाला नाव दिलं प्रमाणगत. आता प्रमाणगत संशय म्हणजे प्रमाणाच्या ठिकाणी, साधनेच्या ठिकाणी जो संशय, त्याला काय म्हणायचं? प्रमाणगत. पारायण कोणतं करू, नाम कोणतं घेऊ. काही काही जण विचारतात, नामस्मरण करा कोणतं घेऊ. एखाद्याला म्हटलं अभंग म्हणा, कोणता म्हणू. ज्यांना पाठांतर जास्त आहे ते काय म्हणतात, अभंग कोणता म्हणू. संशयाला हा प्रमाणाच्या ठिकाणी असलेला, साधनेच्या ठिकाणी असलेला, त्याला प्रमाणगत संशय म्हणायचं. मग कर्माच्या उपासना, योग, ज्ञान, नाम, तीर्थयात्रा, साधन कोणतंही असो,
साधनेच्या ठिकाणी असलेला संशय हा प्रमाणगत संशय। आता दुसरा प्रमेयगत, जीव ब्रह्म का भेद सत्य है व अभेद सत्य है, यह प्रमेयगत संशय है। यह दोनों प्रकार का संशय असंभावना कहिए। संशयाला असंभावना म्हणतात। प्रमेयगत, प्रमेयाच्या ठिकाणी असलेला संशय। आता याचा शब्द बदल, साध्याच्या ठिकाणी असलेला संशय त्याला काय म्हणायचं? प्रमेयगत संशय। सगुणाची भक्ती करू का निर्गुणाची करू? वारकरी सगुण बघतय का निर्गुण बघतय? काही मंडळी फक्त सगुणाची भक्ती करतात, निर्गुणाला मानत नाही। काही मंडळी फक्त निर्गुणाला मानतात, सगुणाला मानत नाही। पण वारकरी सगुण निर्गुण एकू गोविंदो रे, हा वारकरी संप्रदायाचा विचार ज्ञानोबा आहे। पण ज्ञानाच्या मागे जाणारी मंडळी सगळी आपल्याला कुठं नेतात? सगुणाकडं का निर्गुणाकडं? ज्ञान 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 सांगताना आम्हाला सगळे कुठं नेतात? निर्गुणाकडं। भक्ती 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 हा शब्द या मंडळींचा उपासना आहे। भक्ती भक्ती सांगताना ही मंडळी कुठं नेतात? सगुणाकडे। मग आम्ही सगुणाकडे जायचं का निर्गुणाकडे? काही कळेच ना, गोंधळ व्हायला डोक्यात। काय करावं? ज्ञानोबा सांगतात सगुण निर्गुण दोन नाहीतच, सगुण निर्गुण एकू। इथं संशय गेला, पण पूर्वार्धात तुझं सगुण म्हणू की संशय, हा कोणता? प्रमेयगत संशय। प्रमेयगत संशय, प्रमेयगत संशय आणखी मांडतो। भगवान विष्णूची भक्ती करावी का महादेवाची करावी? गणपतीची करावी का देवीची करावी? आम्ही भक्ती करताना कुणाची करावी? शास्त्रामध्ये देव पंचायतन सांगितले। देव किती सांगितले? 5 प्रकारचे पौराणिक दृष्ट्या देव सांगितले। या देवाचं मिळून एक पंचायतन आहे, त्याला नाव दिलं। 5 जणांचा मिळून एक संघ, समूह, देव पंचायतन। मग या 5 मध्ये आम्ही कोणाची भक्ती करावी? आता याचा जर विचार केला तर अध्यात्म जर पाहू लागलो तर हे 5 आहेत का 5 एक आहे? इथं संशय गेला। आपुला तो एक, आपुला तो एक, यातला एक कोणता? आपुला तो एक देव, यातला एक कोणता घ्यायचा? 5 आहे, पण या 5त एकच आहे, हा घ्यायचा आहे। 5त एकच आहे, हा एक हरी आत्मा, हा एक घ्यायचा आहे। 5त एकच आहे, संशय गेला। पण 5 आहे, संशय। 5 मध्ये कोणता? संशय। याला कोणता संशय म्हणायचं? प्रमेयगत, साध्याच्या ठिकाणी असलेला संशय, याला प्रमेयगत। आणि साधनेच्या ठिकाणी असलेला प्रमाण। चला, याला या दोन्ही संशयाला मिळून एक नाव आलं इथं, काय आहे? असंभावना। असंभावना म्हणजे संशय। आता दुसरा शब्द विपरीत भावना सहित, त्याच्यावर 16 आकडा आहे, खाली 16 बघू आपण। जीव ब्रह्म का भेद सत्य है और देहादि प्रपंच सत्य है, ऐसा जो विपरीत निश्चय सो विपरीत भावना है। जीव आणि ब्रह्म याचा भेद सत्य आहे, आणि प्रपंच, देह प्रपंच सत्य, मिथ्या हे कोण सांगतंय? वेदांत। इथं विपरीत भावना सांगायला लागली। इथं काय सांगायला लागले? विपरीत भावना चालू आहे, वेदांत विचारलं नाही। विपरीत भावना म्हणजे विरुद्ध भावना, विपरीत आहे, त्याचं नेहमी मत विरुद्ध असतं बघा। काही काही वेळेला म्हणतो आपण मीटिंग मध्ये, कधी सरळ बोलत नाही माणूस,
नेहमी काय बोलतो? विरुद्ध बोलतो, विपरीत आहे. डोक्यात काय आहे? विपरीत आहे. मग विपरीत मंडळी जीव ब्रह्माचा भेद मानतात का अभेद? भेद मानतात. देहाला सत्य मानतात का असत्य? सत्य मानतात. विपरीत मानतात. थोडक्यात ब्रह्माला सोडून, आत्म्याला सोडून सत्य मानणं विपरीत भाव. आणखीन शब्द बदल. अनात्मा पदार्थ मानणं विपरीत भाव. अनआत्मा इति अनात्मा, आत्मा नाही, विरुद्ध. एरती माईक दुःखाची, एर म्हणजे इतर, त्याला सोडून इतर काय आहे? अनात्मा आहे. हे सगळं काय झालं? विपरीत आहे, विरुद्ध आहे. विपरीत आहे, विरुद्ध आहे. विरुद्ध डोक्यात असल्यामुळे सत्य सांगायला लागलेलं डोक्यात जायला लागलं का? आमच्या डोक्यात आधी काय भरवलंय? आमच्या डोक्यात भरवलंय मंदिरात देवच नाही. मंदिरात देव नाही भरवलंय. काही काही मंडळी मूर्तीपूजक नाहीत, मानत नाही. आत्ता सुद्धा आर्य समाज मूर्तीची उपासना करत नाही. त्या मंडळींनी, काही मंडळींच्या डोक्यात काय घातलंय? मूर्ती. यात कुठं देव आहे का? मूर्ती हा आकार आहे, मूर्ती ही वस्तू आहे, मूर्ती हा पदार्थ आहे. त्यामुळं देव मंदिरामध्ये नाही, हे आमच्या डोक्यात आधी घातलं. मग आम्ही मंदिरात आल्यावर काय बघायला लागलो? खरंच मूर्तीत देव आहे का पाषाण आहे? विपरीत भावना. विरुद्ध डोक्यात घातल्यामुळे मंदिरात आल्यानंतर विपरीतता आली. तसं पाठाला बसण्या अगोदर आपल्या डोक्यात सत्य काय आहे? देह सत्य आहे, जग सत्य आहे, हे आपल्या डोक्यात आहे. पाठात काय सांगायला लागले? देह मिथ्य आहे. पटायला लागलं का? का? विपरीत भाव. अगोदरचं डोकं रिकामं करावं लागतं. म्हणून मुक्ताई म्हणायली की 1400 वर्ष जगून सुद्धा चांगदेव महाराज कोरे. पण ज्ञानोबराय सांगायला लागले, निवृत्तीनाथ सांगायला लागले की याच्यावर कोरे ते चांगलं आहे. कोरं आहे म्हणून लिहिता येतं. आपलं डोकं कोरं आहे का? आपल्या डोक्यात भरलंय, पण चांगलं भरलंय का विपरीत? विपरीत आहे. विपरीत दोष असल्यामुळे गुरुमुखातून तत्वमसी महावाक्य ऐकलं तरी अपरोक्ष ब्रह्मज्ञान दृढ झालं नाही, म्हणून अदृढाकडे आलो. आपण कुठं आलो? अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान चालू आहे. पण अदृढ का झालं? या दोन दोषांना, असंभावना आणि विपरीत. या दोन दोषांमुळे आम्ही दृढ होऊ, ज्ञानावर आरूढ होऊ शकलो नाही. ज्ञानापर्यंत गेलो. काही काही जण म्हणतात 90ला क्लोज झालं ऍडमिशन, मला 89 पॉइंट एवढे मार्क होते, जवळ गेलो. जवळ जाणं महत्वाचं आहे का साध्य प्राप्त होणं महत्वाचं? साध्य प्राप्त होणं महत्वाचं आहे. परोक्षात आलोय, जवळच आहे. गुरुमुखातल्या तत्वमसी महावाक्य श्रवणात आलोय, जवळच आहे. आता साध्य प्राप्त होणार आहे. काही क्षणाचा, एका सेकंदाचा अवधी आहे, पण अंतःकरणात संभावना शिल्लक राहिली आणि म्हणून दृढ झालं नाही. चला 15वा प्रश्न. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान किससे होवे है? अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाने होतं? पाठीमाग 8 नंबर पान. कछुक म्हणजे किंचित. कछुक मल
स्वल्पविराम, विक्षेप दोष के होते, किंचित मल दोष असेल, विक्षेप दोष असेल तर दृढ होत नाही, अदृढ होतं. आणखीन आपण वाचून त्याचं स्पष्टीकरण बघू. श्रुती नानात्व का ज्ञान. श्रुती नानात्व म्हणजे शास्त्र अनेक ग्रंथ श्रवण, त्याचं ज्ञान. म्हणून हे खरं का ते खरं या संशयात राहिलो आणि म्हणून दृढ झालं नाही. ब्रह्म की अद्वैतता के असंभव का ज्ञान. जीव ब्रह्मरूप होऊ शकतो का हा संशय. कारण जीव हा प्रपंचात आहे, जीव भोगप्रधान आहे. अभोक्ता असलेला ब्रह्म जीव ब्रह्मरूप कसा होईल. अद्वैतते बाबतीत संशय, म्हणून दृढ नाही. भेदवादी पुरुषाची संगती. भेदवादी पुरुष के संग के संस्कार अरु, पामर पुरुष के संग के संस्कार. मी वाक्य दोनदा वाचलं ते, पण भेदवादीला पण तेच आहे. भेदवादी ज्याच्या मनात कायम भेदाचे विचार आहेत अशाची संगती करू नये. म्हणून व्यवहारात म्हणतात नकारात्मक बोलणाऱ्याच्या जास्त सहवासात राहू नये. आपले सुद्धा विचार कसे होतात, नकारात्मक होतात. म्हणून आपण नेहमी सकारात्मक लोकांच्या मध्ये राहावं. सकारात्मकतेला आपल्याकडे संत संग अशा पद्धतीनं मांडलं गेलं. भेदवादी पुरुषाचा संग केला दृढ होत नाही. पामर पुरुषाचा संग केला तरी सुद्धा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत नाही. आता इथं पामर शब्दाचा अर्थ बघावा. भेदवादी कळण्यासारखा शब्द पामर. आता जीव, जीवाचे 4 प्रकार आहेत. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त, 4 आहे. यामध्ये पामर कुणाला म्हणा. पामर या जीवाचे लक्षण आता हा आणखीन कोण सांगेल. विषयी कुणाला म्हणायचं. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. चला, जो स्वैर पद्धतीने विषय सेवन करतो त्याला पामर. आसक्ती याच्याकडे आहे पण नियम न पाळता विषय सेवन करतो त्याला काय म्हणायचं, पामर. जो नियम पाळून विषयाचं सेवन करतो हा विषयी आहे. याला पण आसक्ती, पण नियम पाळतो. जिज्ञासू म्हणजे विषयातून बाजूला होऊ लागतो, आणि मुक्त म्हणजे विषय सगळे सोडून दिले. आणि संत म्हणजे ज्यांना विषयच नाहीत, विषय स्पर्शच करत नाही संत. आणि भक्त म्हणजे ज्यांचा विषय तो एकच झाला, विषय तो त्यांचा भक्त ऐसे झाला, त्याला भक्त म्हणायचं. चला, आता यामध्ये पामर स्वैर विषय भोग. आत्ताचं व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर तंबाखू मंदिरात खावी का खाऊ नये हे ज्याला कळत नाही त्याला पामर म्हणतात. ज्याला तंबाखू सुटली नाही पण मंदिर, भजन, मंडप, पारायण कळतं हा विषय. जो तंबाखू सोडण्याचा प्रयत्न करू लागला हा जिज्ञासू. ज्यानं तंबाखू सोडली त्याला मुक्त, आणि ज्यांना तंबाखू स्पर्शच करत नाही संत. आता हे मी एकांगी मांडले बरं का, नाहीतर याचं 100% हीच व्याख्या असं धरू नका. मी कळावं याच्यासाठी उदाहरणानं पटवून दिली. आता ही इतर उदाहरणं सुद्धा देऊन पटवून देता येत आपल्याला. चला, म्हणजे ज्याला चहा किती घ्यावा कळत नाही
मंदिरात चहा घेताना चहा घ्यायचा आहे, जागेवर चहा देण्याची वाट बघावी का देणाऱ्याकडे जावं? जो देणाऱ्याकडे जातो पामर आहे, जो जागेवर बसून घेतो तो विषयी आहे, जो नको वय करायला लागला तो जिज्ञासू आहे. आणि ज्यानं धाडसानं सांगितलं मी चहा सोडला मुक्त आहे, आणि ज्याला चहा माहीतच नाही हा संत. उदाहरणाने हे आपण पटवून देऊ. तुम्ही बसू शकता, हे काही अवघड नाही, पण बसवता आलं पाहिजे. हे व्यावहारिक लोकांना पटतं म्हणून त्या पद्धतीनं मांडायचं. पामर पुरुष हा स्वैर विषय भोगतोय, त्यामुळं तो देव परमार्थ सत्संग याबद्दल चांगलं नाही बोलणार, आणि म्हणून त्याची संगती जर केली तर तो आम्हाला दृढ अपरोक्षाकडं जाऊ देणार नाही, तो आम्हाला जाऊच देणार. आणि म्हणून त्या भूमिकेतून इथं विचार मांडले. पुन्हा वरचं आपण चिंतन घेऊ. मल दोष म्हणजे जीवाकडं 3 दोष आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. ज्याच्याकडं मल आणि विक्षेप किंचित आहे, कछुक अंशात्मक आहे, तरी दृढ होत नाही. इथं सगळंच घालवावं लागतं, स्वच्छ करावं. याला जर उदाहरण द्यायचं झालं तर दूध घेण्यासाठी घेतलं जाणारं भांड किंचित जरी घाण असेल चालतं का? ते दूध सांगतं पात्रता नव्हती, मला घेतलं भांड्यात म्हणून दूध काय झालं, दुसऱ्या दिवशी गवळ्याला सांगतो दूध खराब झालं हो, तो म्हणतो सगळ्याला वाटलंय. तो काय सांगतो, कुणाची तक्रार नाही, तुमची, म्हणजे तुमच्या भांड्यात दोष आहे. आपण म्हणतो आम्ही श्रवण केलो, पण सगळ्याला कळलं, तुम्हाला का कळलं? किंचित मल विक्षेप के होते. किंचित मल आहे, किंचित विक्षेप आहे, किंवा श्रुती नानात्व, किंवा असंभावना, किंवा भेदवादी पुरुषाची संगती, किंवा पामर पुरुषाची संगती, यातलं एक जरी कारण असेल तरी दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत नाही, अदृढाकडे येतो. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान से क्या हुए, जर झालं समजा आम्हाला दृढ झालं नाही, मान्य, वाया गेलं का मग? आम्हाला त्याचं काही फल आहे का? उत्तर, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान से उत्तम लोक की प्राप्ती. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाने देहपतनानंतर उत्तम लोकाला. आता इथं उत्तम लोक, स्वर्गाला उत्तम म्हणायचं का? स्वर्गाला उत्तम म्हणायचं नाही. यातला आणखीन एक बारकावा, स्वर्गाला उत्तम म्हणायचं नाही, नव्हे सत्य लोकाला उत्तम म्हणायचं का? नाही म्हणायचं का? भगवद्गीता सांगते आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीन अर्जुन. सत्य लोकापर्यंतचा प्रत्येक जण जन्म मरणात पुनरावृत्तीमध्ये येण्या जाण्यात आहे. येण्या जाण्यामध्ये आहे म्हणून याला उत्तम लोक म्हणायचं नाही. एक भगवद्गीतेचं प्रमाण, तुकोबारायांचं प्रमाण, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दूषित जणी, सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. ब्रह्मादिक पद, दुःखाला काय आहे? कारण आहे. मग ब्रह्म जर दुःखाला कारण असेल तर उत्तम लोक मानायचा का? म्हणून उत्तम लोकामध्ये 2 लोक आपल्या समोर उत्तम म्हणून आपण स्वीकारतो, वैकुंठ आणि कैलास. हे 2 लोक मानले जातात. भगवान विष्णूच्या भक्तांच्या भूमिकेमध्ये काय मानलं जातं? वैकुंठ लोक मांडला गेला. म्हणून आपल्याकडे मुक्ती मांडताना सलोकता, वैकुंठाला जाणं, समीपता, देवाजवळ जाणं, सरूपता, सपूर्ण इथला, सरूपता, देवाच्या आकाराचं होणं, आणि सायुज्यता, त्या स्थितीरूप होणं. इथं आकार हा बाह्य आकार आहे,
बाह्य आकाराचं होणं आणि अंतरस्थितीचं होणं यात थोडा फरक आहे. आणि तो फरक आपण विचारात घेत असताना आपल्याला चार मुक्तीचं लक्षण पाहता येतं. आणि त्या भूमिकेतून आपण चिंतन करताना उत्तम लोककी प्राप्ती, उत्तम लोकाची प्राप्ती कशी आहे. अदृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान झालं, उत्तम लोकाला जातो. आता तो उत्तम लोकाला गेला, अदृढ आहे, मग दृढ होण्यासाठी पुन्हा खाली यावं लागतं का त्याला? दृढ होण्यासाठी पुढे त्यानं काय करावं? तिथं त्याला ज्ञानाद्वारे दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञानावर तो आरूढ होतो आणि तो त्या स्थितीला प्राप्त होतो, असं त्याचं लक्षण आपल्या समोर मांडलं गेलेलं आहे. आणि त्या भूमिकेतून उत्तम लोकाला जातो. अदृढ अप्रोक्षाचा आणखीन फल काय? पवित्र श्रीमान कुल विषय जन्म होवे एक, अथवा निष्काम ताके हुए ज्ञानी पुरुष के कुल विषय जन्म होवे. खूप सुंदर चिंतन आहे. आता दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान झालं नाही म्हणजे अदृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान झालं, फल काय? उत्तम लोकाला जातो, एक फल. दुसरं फल, पवित्र श्रीमंत कुळात जन्माला जातो. आता इथं दोन शब्द महत्वाचे आहेत, एक पवित्र कुळ आणि श्रीमंत. केवळ श्रीमंत कुळात जन्माला गेलो तो ती श्रीमंती, पैसा सगळा ऐश्वर्य भोगात खर्च करेल. पण ते कुळ श्रीमंत असून जर पवित्र असेल तर त्या श्रीमंतीचा उपयोग तो पावित्र्याच्या भूमिकेतून करेल. यातलं महत्वाचं लक्षण. हा कोण आहे? अदृढ अप्रोक्षवाला योगभ्रष्ट आहे. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, योगभ्रष्टो विजायते. भगवद्गीतेमध्ये 41, 42, 43 अशा श्लोकाची संख्या आपल्या समोर मांडली गेलेली. चला ठीक आहे. योगभ्रष्टो विजायते. योगभ्रष्ट आहे. योगभ्रष्ट म्हणजे साध्यापर्यंत गेलाय पण तिथं न जाता अलीकडं थांबला. आता याला तिथं जायसाठी प्रयत्न करायचा. मग तिथं जायसाठी श्रीमंत कुळात जन्माला गेल्यामुळं याला नोकरी कामधंद्याच्या मागं धावावं लागत नाही. डायरेक्ट याला ज्ञानाचा प्रयत्न करायला मोकळे. आता काही काही मंडळींना वाटतं आम्ही परमार्थ करावा, पण प्रपंच करण्यातच आयुष्य चाललं का? श्रीमंत कुळात जन्म मिळाला असता तर पैसा जागेवर मिळाला असता आणि आहे तो सगळा वेळ परमार्थाला देता आला असता. पवित्र श्रीमंत कुळ. मग हा काय करतो? श्रीमंत कुळामुळे कामधंदा वगैरे यात वेळ घालवत नाही. पावित्र्यामुळे सात्विक वृत्ती आहे आणि तो आता एका ध्येयासाठी दृढ अप्रोक्षासाठी प्रयत्न करतो, पण प्रयत्नासाठी त्याला बाहेर जातो. दोन लक्षणं आले. अदृढ अप्रोक्षामुळे उत्तम लोकाला जातो. अदृढ अप्रोक्षामुळे पवित्र पण श्रीमंत कुळात जन्म. तिसरं लक्षण, जर मागच्या जन्मी निष्काम कर्माचा असेल तर ज्ञानाच्याच घरात जन्म. म्हणजे त्याला ज्ञानासाठी सुद्धा बाहेर हिंडावं लागत. घरातच ज्ञान मिळतं, पुन्हा त्याला ज्ञानासाठी वेगळा अट्टाहास करावा लागत नाही. काही जणाला गायनासाठी बाहेर जावं लागतं का? घरातच आहे. काही जणाला वाचनासाठी बाहेर जावं लागतं का? घरातच आहे. काही जणाला पाठांतरासाठी बाहेर जावं लागतं का? कीर्तनासाठी जावं घरातच आहे का? त्या संबंधानं मागच्या जन्मी प्रयत्न केला म्हणून ते इथं सहज मिळालं. पण ज्याच्यासाठी अट्टाहास करावा लागला ते मागच्या जन्मी त्याचा प्रयत्न कमी पडला. म्हणून या जन्मात त्याचा अट्टाहास आम्हाला आत्ता करावा लागायला लागलेला आहे. अदृढामध्ये 3 फल आहेत.
एक उत्तम लोकाला जातो, 2 पवित्र श्रीमंत कुळात जन्माला जातो आणि 3 ज्ञानी कुळात जन्माला जातो. अशा 3 फलाचा विचार इथं मांडलेला आहे. 17 नंबर प्रश्न. अदृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान कब पूर्ण होवे? सच्चिदानंद रूप ब्रह्म के विशेषण के अप्रोक्ष भान हुए भी संशय विपरीत भावन का सद्भाव हुए तब अदृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण हुए. संशय आणि विपरीत भावना का सद्भाव त्याचं रूपांतर सद्भावामध्ये झालं, त्याचं रूपांतर झालं. 17 संशय शब्द आहे खाली. 2 कोटीवाला ज्ञान सांगितलंय मी मगाशी. 2 कोटीवाला 2 प्रकारचं. इथला कोटी शब्दाचा अर्थ प्रकार. 33 कोटी 33 कोटी देव म्हणजे 33 कोट्यवधी असं नाही, 33 प्रकार. कोटी शब्दाचा अर्थ कोटी हिंदीतला प्रकार असा अर्थ आहे कोटीचा. 2 कोटीवाला ज्ञान म्हणजे 2 प्रकारचं ज्ञान. तसं 33 प्रकारचे देव तिथं 33 कोटी देव असं म्हणतो आपण. विपरीत भावनावर 18 नंबर आहे. विपरीत निश्चय को विपरीत. विपरीत म्हणजे विरुद्ध. चला आता या प्रश्नाला काही तेवढं जास्त लक्ष द्यायची तेवढी आवश्यकता नाही. सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे. संशय आणि विपरीत भावना असल्यामुळे आम्हाला अदृढाकडे आलो. आता ते जाणं म्हणजेच अदृढाच्या पूर्णतेकडे निघालो. दृढ अप्रोक्ष सो क्या है? दृढ अप्रोक्ष कशाला म्हणतात? असंभावना और विपरीत भावना से रहित. हा रहित शब्द महत्वाचा आहे. सहित म्हटलं की अदृढ आणि रहित म्हटलं की दृढ. आता सहित मध्ये पण असंभावना विपरीत भावना कछुक आहे, नाहीतर भरलंय भरपूर आहे असं नाही. किंचित शिल्लक आहे. किंचित आणखीन तालामध्ये बसत नाही. किंचित. चला. असंभावना और विपरीत भावना से रहित जो ब्रह्म आत्मा की एकता का निश्चय होवे सो दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान है. याच्या रहित जर निश्चय झाला तर दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान किससे होवे? उत्तर गुरुमुख से महावाक्य के. गुरुच्या मुखातून महावाक्याचं अर्थ के श्रवण मनन निधिध्यासन रूप विचार के किए से दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान होय. याचा विचार केल्याने काय होईल? दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान. पण कोणता विचार करावा लागतो? इथं विचार शब्दाला महत्व आहे बरं का. प्रत्येक शब्दाला महत्व आहे. गुरुमुख से गुरुमुखातो काय ऐकायचंय? महावाक्य. महावाक्यावर टिप्पणी आहे. महावाक्याचा अर्थ मांडला. 19 जीव ब्रह्म की एकता के बोधक वाक्य महावाक्य कही आहे. जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचं बोधन करणारं वाक्य त्याला महावाक्य म्हणतात. त्याच्या अर्थाचं श्रवण स्वल्पविराम मनन और निधिध्यासन. आता इथं श्रवण कशाला म्हणावं, मनन कशाला म्हणावं, निधिध्यासन कशाला म्हणावं याचा विस्तार विचारसागरात आला आहे. पण तरी अंशात्मक मांडून पुढे जाऊ. आपला श्रवण म्हणजे ऐकणं असा साधा आहे. श्रवण म्हणजे ऐकणं. पण कसं ऐकणं त्यानुसार सांगतात. तरी अवधान एकले दिजे. अवधानपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. श्रवण. मनन. मनन म्हणजे बारंबार पठन. जे ऐकलंय ते पुन्हा पुन्हा बारंबार पुन्हा पुन्हा त्याचाच विचार करणं याला मनन. निधिध्यासन म्हणजे बाहेर गेलेल्या विचाराला आतमध्ये आणून बसव.
नामस्मरणाला माळ घेतली, बसलो, नामस्मरण चालू झालं. चालू आहे का? नामस्मरण चालू आहे का? नाही. माळ चालू आहे पण मन बाहेर गेलं. मग एका मिनिटाने लक्षात आलं की मन बाहेर गेलंय. काय करतो आपण आता? बाहेरच्या मनाला आत आणून बसवतो. याला काय म्हणतात? निधिध्यासन. निधिध्यासन म्हणजे बाहेर गेलेल्या आत आणून बसवतो. मग विचाराला म्हणा, मनाला म्हणा, चिंतनाला म्हणा, नामाला म्हणा, बाहेर गेलेला आत आणून बसव. याला काय म्हणायचं? निधिध्यासन. श्रवण, मनन, निधिध्यासन. याच्या पुढं समाधी. हा, ते विचारसागर ग्रंथाच्या भूमिकेत आपल्यासमोर मांडलं. आता याच्या पुढचा विचारसागरकारांनी मांडलेला साधनेचा विचार, तत्वम पदार्थ. पण आपल्याकडे असं स्थूल रूपानं बोलताना श्रवण, मनन, निधिध्यासन, समाधी असा याचा विचार आपण मांडतो. श्रवणातून मननात गेलं पाहिजे, मननातून निधिध्यासनात, आणि निधिध्यासनातून समाधी. श्रवणालाच येत नाही, मग मनन निधिध्यासन कधी? श्रवणाला आलोय पण पुन्हा पुढच्या पाठालाच पुस्तक घ्यायचं. आपलं कसं आहे, मननाकडे जातो का आपण? मननच घडत नाही तर निधिध्यासनाचा अनुभवच नाही. मग याचा सगळ्याचा विचार करायचा आहे. विचार शब्दाचा अर्थ विवेक. इथं विचार शब्दाचा अर्थ काय? विचार शब्दाचा अर्थ विवेक. चला मी पुन्हा वाचतोय. गुरुमुख से महावाक्य के अर्थ के श्रवण मनन और निधिध्यासन रूप विचार के किए से दृढ़ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे है. दृढ़ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं. 20 दृढ़ अपरोक्ष ब्रह्मज्ञान से क्या होवे है? काय फल मिळतं आम्हाला? झालं, आम्हाला ज्ञान झालं. काय मिळणार आहे? अभानापादक आवरण की निवृत्ती होवे है. 2 आवरण बघत होतो. 1 परोक्ष ब्रह्मज्ञानाने जातं, 2 दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाने जातं. आता इथं 20 वर अभानवर टिप्पणी आहे. 20 ब्रह्म भासता नाही. भासता नाही म्हणजे प्रतीतीला येत नाही, भान होत नाही, अभान होतो. भान होत नाही, भासत नाही. भासत नाही म्हणजे प्रतीतीला येत नाही. इस रीति से अभान जो ब्रह्म की अप्रतीति ताका अपादक कहिए संपादन करने वाला आवरण अभानापादक आवरण. आम्हाला अर्थाचा भासच होत नाही. हो, काय करावं? अर्थच लक्षात येत, प्रतीतीच येत नाही. काय करावं? याला कारण आपण अनुष्ठान, जप याला कमी पडतो. ज्ञानाबरोबर नामाची जोड पाहिजे. आपण पाठ ऐकताना नित्यनेमात पण पाहिजे. आपण जर फक्त पाठ ऐकत गेलो तर भविष्यात पाय जमिनीवर राहत नाहीत. म्हणून आपल्याला ज्ञान घेताना त्याच्याबरोबर नामस्मरणाची जोड आवश्यक आहे. ज्ञान घेतल्यानंतर पुन्हा अनुष्ठान करू होतच नाही. अनुष्ठान करा असं सांगतो आम्ही, करू असं नाही. करतो असा तर शब्दच येणार नाही. ज्ञान हे आम्हाला तिथं येऊ देत नाही. म्हणून जमिनीवर पाय राहत नाही. नेहमी आपले पाय कुठं असावे? कुणाचे? ज्यांना ज्ञान प्राप्त होतं, कला प्राप्त होते, गुण प्राप्त होतो, धन प्राप्त होतं, सत्ता प्राप्त होते, प्रतिष्ठा प्राप्त होते, या सगळ्यांचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. आणि भान होत नाही असा माझा विचार चालू होता. अभाना पादक आवरण और विक्षेप रूप कार्य सहित. विक्षेप, विक्षेपवर 21 नंबर टिप्पणी आहे. आता विक्षेप शब्दाचे 2 अर्थ आहेत, एकेका शब्दात मांडतो. विक्षेपाचा पहिला अर्थ चंचलता.
आणि दुसरा अर्थ अज्ञानकारी. विक्षेपाचा दुसरा अर्थ काय? अज्ञानकारी. चंचलता आणि अज्ञानकारी. आता इथं विक्षेप शब्दाच्या टिप्पणीत अज्ञानकारी वाचतो. 21 नंबर. स्थूल, सूक्ष्म, शरीर सहित. आता शरीराला स्थूल आणि सूक्ष्म लावायचे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर सहित चिदाभास. चिदाभास म्हणजे जीव. चित आभास. चिदाभास म्हणजे काय? जीव. और ताके धर्म, यांचे धर्म. आता इथं कुणाचे धर्म? स्थूल देहाचे धर्म, सूक्ष्म देहाचे धर्म. पुढं वाढवता येतं चिदाभासाचे धर्म. या सगळ्याचे ताके धर्म कोणते? कर्तापणा स्वल्पविराम, भोक्तापणा स्वल्पविराम, जन्म मरण अधिक का विक्षेप है. या सगळ्याला मिळून विक्षेप म्हणतात. विक्षेपाचा एक अर्थ 90% समोर येतो, चंचलता. विक्षेप म्हणजे चंचलता, अस्थिरता. पण अध्यात्मातला आणखीन एक अर्थ आहे अज्ञानकारी. हे सगळं अज्ञानकारी. शरीर अज्ञानकारी, विक्षेप आहे. कोणतं शरीर? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर. कारण शरीर तर अज्ञानच आहे. अज्ञानालाच कारण शरीर म्हटलंय. काय म्हटलंय अज्ञानाला? कारण शरीर. या सगळ्या शरीराचं कारण कोण आहे? अज्ञान. म्हणून त्याला काय म्हटलं? कारण शरीर. कारण देह म्हटलं. चला, विक्षेपरूप कार्य सहित अविद्या की, यांच्या सहित. अविद्या म्हणजे अज्ञान. अविद्येची, अज्ञानाची, कही अज्ञान की. आलं बघा पुढे. अज्ञान की निवृत्ती होय के, ब्रह्म की प्राप्ती रूप मोक्ष होय. या सगळ्याची निवृत्ती होऊन ब्रह्म की प्राप्ती. आता थोडं पाठीमागं येतं. मोक्ष सो क्या है? सर्व दुःखन की निवृत्ती और परमानंद की प्राप्ती. पटकन आलं पाहिजे आपल्याला. आता मोक्ष सो क्या है? सर्व दुःख की निवृत्ती. दोन अंश आहे, एक प्राप्ती, निवृत्ती. इथं तेच आहे. अज्ञान की निवृत्ती डायरेक्ट म्हटलंय. इथं सर्व दुःख निवृत्ती म्हटलंय. माझं पहिल्या पानावर म्हणजे 4 नंबर पानावर काय म्हटलंय? सर्व दुःख की निवृत्ती. पण टिप्पणीत दिलंय अज्ञान सहित जन्म मरण अधिक की सर्व दुःख की निवृत्ती. इथं अज्ञान की निवृत्ती होय के प्राप्ती आलं. ब्रह्म की प्राप्ती. तिथं परमानंद की प्राप्ती आली. कारण आता त्यांना माहिती आहे विचार चंद्रोदय ऐकत हा साधक हुशार झालाय. त्याला आता साधे शब्द मांडायचे नाहीत. आता शब्दात पुन्हा सुधारणा पाहिजे, वाढले पाहिजेत शब्द. म्हणून इथं शब्द वाढवले. अज्ञानाची निवृत्ती, ब्रह्माची प्राप्ती. हा मोक्ष दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं फळ आहे. फल, प्रयोजन. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कब पूर्ण होय? देह विषय हमपने के ज्ञान की न्यायी, इस ज्ञान का बाध करी के. आता इथं न्याय आला. मी परवा न्याय सांगितलं होतं. न्याय एक विभाग आहे. या न्यायानं, त्या न्यायानं. काही मुक्तिक न्याय, कंठभूषण के न्यायी. आता अहमपने के ज्ञान की न्यायी. न्याय आला. देह विषय अहमपणा. देहाच्या विषयी काय आहे? अहमभाव आहे. इस ज्ञान का बाध करे के. या ज्ञानाचा काय करायचंय? बाध. बाध शब्दाचा अर्थ काय? बाध शब्दाचा अर्थ दिसते काली नाही. म्हणजेच काय? बाध म्हणजेच काय? मिथ्या. कुठं बाध शब्द येईल, कुठं मिथ्या शब्द येईल. आता हा बाध शब्द मी आपल्या क्रीडा माध्यमातून मांडतो. एका टीमकडे क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात. या 11तले 4 बाद झाले. ते कुठे आहेत? पॅव्हेलियन मध्ये आहेत. दिसायला लागलेत का? दिसायला लागले टीव्हीवर.
खेळायला आहेत का आत्ता? का दिसते खाली बाद आहेत, बाद झालेत लगे म्हणतात. आणखीन तो आहे, कोणतर सांगतं घरात बसून टीव्हीवर बघत बघत, आणखीन तो आहे खेळायचा, बाद आहे. दिसायला लागलाय बाद कसा? दिसायला लागलाय बाद कसा? तसं देह, जग, विश्व याचं ज्ञान बाद करिके. याचं ज्ञान काय करायचंय? याला जगाला बाद करायचं नाही, नाहीतर सगळ्या लोकाला बाद केलं. बाद करायचं नाही, त्या ज्ञानाला बाद करायचंय. बाद करिके ब्रह्म से अभिन्न आत्मा विषय जब ज्ञान होय तब दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होय. त्यावेळेला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होतं. विचार सो क्या है, विचार कशाला म्हणतात? आता यामध्ये विचाराच्या अनुषंगानं आपल्याला चिंतन पाहता येणार आहे, कारण माग 19 प्रश्नामध्ये विचार शब्द आला. विचार के केस, मग विचार सो कसा विचार करावा? अहो तुम्ही नेहमी सांगता हो विचार करा विचार करा, विचार करून करून भांडण केले. 6 महिने विचार करत होतो कसं भांडायचं. विचार करून करून काय केले? भांडण केले. डोक्यातच होतं 6 महिने, सोडलंच नाही विचार. तो विचार घेऊनच भांडणाला सुरुवात केली आहे. म्हणून इथं विचार शब्दाचा अर्थ मांडला. विचार म्हणजे विवेक. सो क्या है? आत्मा और अनात्मा को भिन्न करके जानना सो विचार है. आत्मा आणि अनात्माला भिन्न वेगळं करून जाणणं त्याला विचार म्हणायचं. हे स्पष्टीकरण. सत असताला वेगळं करून जाणं, जड चेतनाला वेगळं करून जाणं, सार असाराला वेगळं करून जाणं, चांगल्या वाईटाला वेगळं करून जाणं, हित अहिताला वेगळं करून जाणं, त्याला काय म्हणायचं? विवेक. चांगल्या वाईटाला वेगळं करून जाणं याला विवेक म्हणायचं. मनुष्यानं नेहमी विवेकी असावं, नेहमी विचारी असावं. ज्याच्या जीवनात विचार आहे त्याला संकट दुःख कमी आहे, आणि ज्याच्याकडे विचार नाही त्याला दुःख जास्त आहे. मग येणारी दुःख विचारानं बाजूला करता येतात. दुःख येणार आहे कर्म म्हटलं की, पण दुःख बाजूला करण्यासाठी शस्त्र पाहिजे. कोणतं शस्त्र आहे? विवेक. विवेकरूपी शस्त्राने वार करायचा, त्यावेळेला वैराग्य. मग 15वा अध्याय असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, 15वा अध्याय. तर श्लोक क्रमांक विचारत नाही. चला ठीक आहे. आपण विचार आत्मा अनात्मा को भिन्न करके जानना, यह विचार किससे हुए? आता हे चिंतन खूप महत्वाचं आहे बरं का. हा विचार कशाने होतो? 4 कृपा लागतात. ज्याच्यावर 4 कृपा आहे त्यालाच विवेक. कोणत्या? ईश कृपा, वेद कृपा, गुरुकृपा आणि अंतःकरण कृपा. ज्याच्यावर हे चांगलं तोंड पाठ झालं पाहिजे. 4 कृपेनं विवेक निर्माण होतो. 4 कृपा कोणत्या? ईश कृपा, वेद कृपा, गुरुकृपा आणि अंतःकरण कृपा. आता याचं स्पष्टीकरण खाली 22 नंबर टिप्पणीत दिलंय. आकडा 1, सद्गुरु अधिक ज्ञान सामुग्री की प्राप्ती ईश्वर कृपा है. गुरु भेटणं ईश्वर कृपा आहे. बहु अवघड आहे संत भेटी परी, पण परी जगजेठी करुणा केली. देवाची कृपा झाली की संत भेट, गुरु भेट होते. गुरु भेटणं ईश्वर कृपा. का? गुरु भेटल्याशिवाय ज्ञान नाही. ज्ञानाची सामुग्री भेटणं याला ईश्वर कृपा म्हणायचं. थोडक्यात जर व्याख्या पाहिजे झाली तर काय आहे? ज्ञानाची सामुग्री. आता सामुग्रीमध्ये काय काय आहे? गुरु भेट 1, आपल्याला वेळ मिळणं 2, ग्रंथ मिळणं. काही काही वेळेला म्हणतो ग्रंथच मिळेल, ग्रंथच भेटेल, काय करू? ग्रंथ मिळेल.
ग्रंथ मिळणं सामुग्री आहे. त्यावेळेला गुरुची प्रसन्नता असणं, कारण गुरु प्रसन्न असल्याशिवाय ज्ञान येऊ शकत. आपली प्रसन्नता असणं, गुरु सांगायला लागलेत पण आपल्याला प्रसन्नताच नाही, कारण चुकून फोनपे वरनं 500 रुपये ट्रान्सफर झाले, लक्षच लागलं नाही पाठात. ज्ञान सामुग्रीचा अभाव आहे. आपली प्रसन्नता, सगळी ज्ञानाची सामुग्री एका काळात एका स्थानात मिळणं, त्याला ईश्वर कृपा. ईश्वर कृपेचं लक्षण 7 प्रकारात. चला, ज्ञान सामुग्री. आता दुसरी कृपा, वेद कृपा, याला शास्त्र कृपा सुद्धा म्हणतात बरं का. शास्त्र अर्थ के धारण की शक्ती वेद कृपा है. शास्त्राच्या अर्थाला लवकर ग्रहण करणं, ऐकल्या ऐकल्या कळणं, याला काय म्हणायचं? वेद कृपा किंवा शास्त्र कृपा. पेपर वाचल्यानंतर ते समजून घेण्यासाठी ट्युशन लावावी लागते का? वृत्तपत्र, पेपर म्हणजे वृत्तपत्र, ऐकलं, ट्युशन लावावी लागते का? नाही, लगे अर्थ कळतं. तसा अर्थ वेदाचा कळला पाहिजे, शास्त्राचा कळला पाहिजे. याला वेद किंवा शास्त्र कृपा म्हणतात. आता ईश्वर कृपा कधी होते? ईश्वर कृपेसाठी ज्ञानोबरायांनी 26व्या अभंगात लक्षण मांडलंय. एकतत्व नाम दृढधरी हरिसी करुणा. देवाला करुणा येते पण नाम दृढ धरा, त्यावेळेला ईश्वर कृपा. वेद कृपा केव्हा? वेद शास्त्राच्या विषयी आदर बाळगून जर ग्रंथाची वाङ्मयाची सेवा केली तर शास्त्र कृपा वेद कृपा होते. चला, तिसरी, शास्त्र और स्वानुभव के अनुसार. शास्त्र आणि स्वतःचा अनुभव याच्यानुसार यथार्थ उपदेश का करना गुरुकृपा आहे. गुरुकृपा म्हणजे काय? यथार्थ बोध, अवास्तव न मांडता योग्य देणं आणि योग्य महत्वाचं देणं, याला गुरुकृपा म्हणायचं. अंतःकरण कृपा. 4, शास्त्र गुरु के वचन अनुसार साधनों का संपादन करना अपने अंतःकरण की कृपा. गुरुनी सांगितलं हो पण लक्षातच राहिलं, अंतःकरणाची कृपा नाही. अंतःकरणाची कृपा असेल तर ते सतत आठवत राहतं, स्मरणात राहतं. आपल्याला एखाद्यानं शिवी दिली, हे किती वर्ष लक्षात राहतं? पण पाठातला एखादा सिद्धांत का लक्षात राहत नाही? अंतःकरणाचं कृपा नाही. अंतःकरण कृपेसाठी अंतःकरण कसं असावं? स्वच्छ असावं लागतं, निर्मळ असावं लागतं, शुद्ध असावं लागतं. जे अंतःकरण शुद्ध आहे ते कृपा करतं, स्वच्छ आहे ते कृपा करतं, आणि मग अंतःकरणात राहतं. अंतःकरणात राहिलेलं कृपेतून बाहेर. 4 कृपा ज्याच्यावर त्याला विचार विवेक निर्माण होतो. इस विचार से क्या फल? दृढ़ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान होवे है. 25 प्रश्न. यह विचार कब पूर्ण हुए? यह विचार दृढ़ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान के भय पूर्ण हुए. हा विचार दृढ़ अप्रोक्ष ज्ञानाने पूर्ण होतो. विचार किसका करना? कशाचा करावा? मैं कौन हूं, ब्रह्म कौन है और प्रपंच क्या है. मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे आणि प्रपंच काय आहे. फक्त 3 प्रकारचा विचार आहे सगळ्या शास्त्रात, कुठलंही शास्त्र आहे. या 3ला सोडून 4था नाहीच. मी कोण आहे, मैं कौन हूं, मी कोण ऐसा करावा विचार, मैं कौन हूं. गुरुकडे संतांकडे गेल्यानंतर सुद्धा आपण परिप्रश्न केला पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रणिपात, मग परिप्रश्न, सेवया, परिप्रश्न. प्रश्न कोणता असावा? कोहम कथमिदम जातम को वे कर्ताश विद्यते. कोहम, मी कोण, मै कोण. ब्रह्म कोण, ब्रह्म म्हणजे काय, कोण आहे ब्रह्म, आत्मा कोण आहे. प्रपंच काय आहे, प्रपंच म्हणजे काय, प्रपंच कशाला म्हणतात, देह कशाला म्हणतात, माया कशाला म्हणतात,
जग कशाला म्हणतात, विश्व कशाला म्हणतात, प्रकृती कशाला म्हणतात, हा सगळा विचार विवेक आपल्याकडे निर्माण झाला पाहिजे. इन तीन वस्तू का साधारण रूप क्या है. आता याचं साधारण तरी लक्षण मांडा 3 मध्ये. मग यात 2 एक केले, मै आणि ब्रह्म. चैतन्य है, प्रपंच जड आहे. मी आणि ब्रह्म चैतन्य म्हणजे चेतन आहे, चैतन्य आहे, आणि प्रपंच जड आहे. पण चैतन्य कशाला म्हणतात आणि प्रपंच जड कशाला म्हणतात. यात प्रपंच शब्दावर टिप्पणी आहे. समष्टि स्वल्पविराम वेष्टि स्थूल सूक्ष्म कारण देह और तिनकी अवस्था आरु धर्म प्रपंच काही, या सगळ्याला मिळून प्रपंच असं नाव दिलंय. समष्टि म्हणजे जग, व्यष्टी म्हणजे देह. व्यष्टी म्हणजे लहान, समष्टी म्हणजे मोठं. व्यष्टी म्हणजे जीव आणि समष्टी म्हणजे ईश्वर. चला, पण इथं समष्टी देह, व्यष्टी देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. समष्टीचे देह म्हणजे ईश्वराचे देह. तिन्ही कोणते? ईश्वराचा स्थूल सूक्ष्म आणि कारण. विराट स्थूल, सूक्ष्म कोणता? कारण कोणता? विराट, हिरण्यगर्भ आणि आव्याकृत. बरोबर आहे. चला, स्थूल सूक्ष्म आणि कारण. व्यष्टीमध्ये स्थूल सूक्ष्म आणि कारण देहाचं स्पष्टीकरण दिलंय और त्यांच्या अवस्था. अवस्था या शब्दाचा अर्थ जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था. अरुधर्म यांचे धर्म, या सगळ्या संघाला मिळून प्रपंच म्हटलंय. चला ठीक आहे, पाठीमाग सर्व घटाआधी सर्व घट वगैरे प्रपंच को जानता है. चैतन्य कुणाला म्हणायचं? सर्व घटाला जाणतो, सर्वाला जो जाणतो आणि स्वतःलाही जाणतो त्याला काय म्हणायचं? चैतन्य. जो स्वतः सहित सगळ्याला जाणतो. जिसको अन्य मन इंद्रिय आदि कोई जानी सके नाही, हा सगळ्याला जाणतो, पण इतर कोणीच याला जाणू शकत नाही. याच्यासाठी 2 श्लोक. हा सगळ्याला जाणतो. यच्चंद्रमसे यच्चाग्नो तत्तेजो विद्ये, हा सगळ्याला प्रकाशित करतो, जाणतो. याला कुणीच जाणू शकत नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको, यातलं कुणीच त्याला प्रकाशित करू शकत नाही. त्याला चैतन्य म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? आता रवी शशी कळा लोपली, हे त्याला त्याच्या समोर लोपतात, जाणू शकत नाही, त्याला प्रकाशित करू शकत नाही. त्याला काय म्हणायचं? चैतन्य. जड़ सो क्या है, जो आपको न जाने और को न जाने, दूसरे को भी न जाने, ऐसे जो अज्ञान और तिनके कार्य भूत भौतिक पदार्थ सो जड है. जो स्वतःलाही जाणत नाही आणि इतरांना सुद्धा जाणत नाही, त्याला काय म्हणायचं? जड. चष्मा स्वतःला जाणतो का मी चष्मा आहे म्हणून? नाही. तो इतरांना जाणतो का? इथं पाठ ऐकायला लागलेत, मुक्ताई मंदिरात पाठ चालू आहे, हा ऐकतो का? याला कळतं का? नाही. ज्याला स्वतःलाही जाणत नाही आणि इतराला जाणत नाही, जड. जो स्वतः सहित इतरांना जाणतो पण इतर त्याला जाणू शकत नाहीत, चैतन्य, चेतन. याच्यामध्ये 24 नंबर टिप्पणी आहे. नहीं जानता हूं, अज्ञान, अज्ञानावर टिप्पणी आहे. नहीं जानता हूं, मी जाणत नाही, ऐसे व्यवहार का हेतू. आता इथं त्याचे स्पष्टीकरण दिलं बरं का. अज्ञान, अज्ञान म्हणजे काय? आवरण 1, विक्षेप शक्तीवाला 2, अनादि 3, भावरूप 4 अज्ञान पदार्थ आहे. पुढं आणखीन एक वाढवतात, अनिर्वचनीय. 5 अंश अज्ञानाच्या व्याख्येमध्ये मांडले गेलेले, त्यात इथं आत्ता 4चा उल्लेख आहे. अज्ञान कसं आहे? आवरण.
अज्ञान कसं आहे विक्षेप, अज्ञान कसं आहे अनादि, अज्ञान कसं आहे भावरूप, याला अज्ञान म्हणतात. आता भूत शब्दाचा अर्थ आकाश आदी पंचभूत म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. आता इथं पुढं पदार्थ शब्दावर 26 नंबर. भूतन के कार्य पिंड ब्रह्मांडादी सो भौतिक पदार्थ. सगळे पदार्थ पंचमहाभूताला सोडून ये रती माईक. माईक हा मायान माईक फरक आहे. माया आणि तिचं कार्य माईक, हे भौतिक पदार्थ. इकडं 30 नंबर प्रश्न. ऊपर कहे 3 वस्तू के विचार का किस रीति से उपयोग है. आता याचा उपयोग कसा. आता हे सगळं ऐकलेलं तत्वमसी महावाक्यात बसवायचं. आता पुन्हा तत्वमसी आधी सांगतो. तत्वम असी ते तू आहे. तत्वमसी महावाक्य में स्थित त्वम पद और तत्पद का वाच्यार्थ जीव और ईश्वर, जीव आणि ईश्वर, तिनकी उपाधि रूप जो प्रपंच, तिनको जेवरी में सर्प की न्यायी. आलं बघा न्यायी. जेवरी में सर्प. जेवरी म्हणजे दोरी, दोरीच्या ठिकाणी सर्प भासला. जेवरी शब्दाचा अर्थ आहे दोरी. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. इथं आता रज्जू म्हणजे काय, दोर. जेवरी म्हणजे दोर, रज्जू म्हणजे दोर. जेवरी में सर्प की न्यायी और ठोट में पुरुष की न्यायी. ठोट म्हणजे स्थानू. स्थानू म्हणजे लाकडी ओंडका, लाकडाचा ओंडका, त्याला ठोट म्हटलंय. मरुभूमी में मृगजल की न्यायी. मरुभूमी, मरुभूमी म्हणजे उखर भूमी म्हणतात त्याला. भूमी उखर असावी आणि मग त्याच्यावर मृगजळ भासतं. 3 दृष्टांत दिले. विचार करी, या दृष्टांताने विचार करून मिथ्या जाने के त्याग करना यह प्रपंच के विचार का उपयोग है. आता इथं तत्वमसीमध्ये हे बसवायचं आहे. तत्वमसीमध्ये काय काय आहे. जीव, ईश्वर आणि प्रपंच. प्रपंच कुठं आला. प्रपंच कुठं आला. जीव म्हटलं की जीवाच्या ठिकाणी असलेली उपाधी प्रपंच. मुळात जीव सुद्धा कुठं आहे, प्रपंचच आहे का. जीव हा चिदाभास आहे, आभास आहे तो का खरा आहे. जीव हा खरा आहे का नाही, चैतन्याचा आभास आहे. म्हणजे एवढा आभास आहे ते काय आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. एकनाथ महाराज सांगतात हरिपाठात. तरंग आहे, आभास आहे म्हणजे प्रपंच आहे असंही मांडता येतं. आणि जीवाची उपाधी असाही विचार आपल्याला करता येतो. चला आता इथं ह्या टिप्पण्या थोड्या आत्ता जड वाटतील, कारण जीववर टिप्पणी 27, ईश्वरावर टिप्पणी 28 आणि प्रपंचवर टिप्पणी 29. आता या 3ही लक्षणा थोड्या कठीण आहेत. काय आपण थोडं हे ठेवूया आणि हे पुढचं मात्र प्रश्न घेऊ आणि टिप्पणी फक्त नंतर घेऊ. मै जो, आता ते पाठीमागं जे आपण विचार केलाय तेच आहे. मै जो त्वम पद का लक्षार्थ आत्मा. आता मीचा लक्षार्थ काय आहे, आत्मा. तत्चा लक्षार्थ ब्रह्म हूं. इस रीति से ब्रह्मात्मा के एकता को विचार करके सत्य जाने के अवशेष रखना, यह मैं कौन हो और ब्रह्म कौन हो, इस विचार का उपयोग है. हा विचाराचा उपयोग है. इस विचार का अधिकारी कौन और सो क्या है, क्या करे. आता याचा अधिकारी कोण आहे, हा विचार कोण करू शकतो. इस विचार का अधिकारी उत्तम जिज्ञासु है. हा उत्तम जिज्ञासु आहे. उत्तम शब्दावर 30 नंबर टिप्पणी आहे. उत्तम जिज्ञासु कुणाला म्हणतात. विवेक, वैराग्य, षटसंपत्ती और मुमुक्षुता, 4 साधन करी सहित होवे और ब्रह्मविद गुरु अरु वेदांत शास्त्र के वचन विषय परम विश्वासी होवे, कुतर्क कदाचित करे नहीं, ऐसा जो स्वरूप के जानने की तीव्र इच्छा वाला अधिकारी सो उत्तम जिज्ञासु है.
उत्तम जिज्ञासू कुणाला म्हणतात, वारकरी कुणाला म्हणतात, वारकरी लक्षणा पाहतो आपण, तसं उत्तम जिज्ञासू कुणाला म्हणतात? त्याच्याकडं विवेक असावा, वैराग्य असावं, क्षमाधीषण संपत्ती असावी, मुमुक्षुता असावी, याच्या सहित परमविश्वासी असावा, कुतर्क कदाचित करणारा नसावा. या 6 लक्षणा ज्याच्याकडे त्याला उत्तम जिज्ञासू म्हटलं. गुरुच्या मुखातून जे वाक्य आलं त्याच्यावरचा विश्वास, बरं का इथं मी डायरेक्ट विश्वास शब्दाकडे तुम्हाला घेऊन गेलो. सो अधिकारी सद्गुरु की कृपा से उपोद्घात अधिक प्रक्रिया को विचार करी के मैं ही आप ब्रह्म हूं, इस रीति से ब्रह्मात्मा को अप्रोक्ष जाने. आता प्रक्रियावर 31 नंबर टिप्पणी. अद्वैत के बोध करने का कोई भी प्रकार सो प्रक्रिया. प्रक्रिया कशाला म्हणतात? अद्वैताचं बोधन करणार कोणताही प्रकार त्याला काय म्हणायचं? प्रक्रिया. किती आहेत? उपोद्घात, प्रपंच, आरोप, अपवाद, देह तिनकामय दृष्टा हूं, ही सगळी पुढच्या कलीची नाव आहेत. 16 पाठीमाग. हे 3 प्रक्रिया के नाम है. हे 3 काय आहेत? या प्रक्रियेची नाव आहेत. इति श्री विचार चंद्रोदय उपोद्घात वर्णन नामिका प्रथम कला समाप्ता. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.